लोकांच्या हसण्याकडे तोंडीकडे देऊ नका. डाव्या बाजूला डाव्या हाताकडे तुमच्या डाव्या हाताकडे तुमच्या डाव्या हाताकडे तुमच्या डाव्या बाजूला चला. आपापल्या जागेवर बसूया. आता इथं सहभागी शिक्षणार्थी होते त्यांनी उभे तुम्ही प्रत्यक्ष या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला. बाकीच्यांनी निरीक्षण केलेलं आहे. एक नंबरला कोण होतं? एक नंबरला हे सर होते. यांच्या वेळची परिस्थिती काय होती सांगा. आपण 2-2 खुर्च्यांच्या 3 जोड्या दोरी बांधून तयार केलेल्या, 3ही जोड्यांनी बांधलेल्या होत्या. सुरुवातीला सूचना दिलेली होती की दोरीला स्पर्श न होता पुढे जायचं. त्यांनी ते काम केलं नक्की केलेलं आहे. ठीक आहे. ते समोर आल्यानंतर त्यांचे डोळे उघडले. त्यानंतर दुसऱ्या प्रशिक्षणाला आपण तेच करायला सांगितलं. त्यावेळेला काय जाणवलं सांगायचे का? एक दोरी सोडलेली होती तरी सुद्धा पुढे काय? तरी सुद्धा ते खाली वापरून समोर आले. तो प्रयत्न त्यांनी सोडला का? सूचनेप्रमाणे. त्यांनी अशी कल्पना केली का कदाचित असं घडू शकते म्हणून? बघायची तर नव्हती, परंतु कल्पना केली का की असं होऊ शकेल कदाचित आपल्याला फसवण्याकरता? कल्पना केली का? नाही. म्हणून जे पूर्वीच होतं त्याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न फक्त त्यांनी केलेला. त्यानंतर व्हॉट अबाउट थर्ड पर्सन? 2 दोऱ्या सोडल्या तरी त्यांच्या कृतीमध्ये बदल झालेला नाही. अँड व्हॉट अबाउट लास्ट पर्सन? सर्व दोऱ्या सोडल्या तरी सुद्धा त्यांनी सुरुवातीच्या काळाची सूचना मिळाली त्या सूचनेपलीकडे काही घडू शकेल याचा अंदाज न करता त्या 3ही दोऱ्यांना स्पर्श न होता आपण पुढे कसे जाऊ याचा विचार करत ते आपले चालत राहिले. पण नंतर लक्षात आलं त्यांच्या काय लक्षात आलं नंतर दाखवल्यानंतर दोऱ्या सोडलेल्या होत्या. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? ते जेव्हा लक्षात आलं की आपल्या वेळेस एकही दोरी भिंतीला येते मग काय होतं? तरी आपण निघत आलो